महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जवळपास 25 तर चराक अर्जुनी तालुक्यातील 30च्या वर गावात जाऊन हा प्रचार केला आहे। 18व्या लोकसभेकरिता पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत असून तब्बल 25 वर्षांनंतर या मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे गावात पोहोचतात मतदारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तर गेल्या 10 वर्षात भंडारा गोंदिया जिल्ह्याचा रखडलेला विकास निवडून येताच पूर्ण करू असा विश्वास डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीतर्फे पंजा चिन्हावर मला भंडारा आणि गोंदिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही इथं फिरत आहोत। काँग्रेस पक्षाने 25 गॅरंट्या दिलेल्या आहेत, तर ह्या 25 गॅरंट्या आमच्या खरगे साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय, त्यांच्यासाठी योग्य किंमत, कर्जमाफी आयोग, विमा रकमेचे थेट हस्तांतरण, GST मुक्त शेती हे वचन दिलेलं आहे। तसेच युवासाठी न्याय, जनगणना, लोकन्याय, जनगणना झालेली नाही, जातीनुसार जनगणना झालेली नाही आणि जातीन्याय जनगणना आपण करू आपली सरकार आली तर आणि त्याच्यानुसार भागीदारी होईल, त्याच्यामध्ये लोकांचा फायदा होईल। 20 गॅरंट्या आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत राहुल गांधींनी आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि इथला जर तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत, त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे।